महाराष्ट्राच्या राजकारणात अलीकडच्या काळात अनेक अकल्पित घडामोडी घडत आहेत. राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला वेगळा ठसा उमटवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अचानक जगाचा निरोप घेतला. त्यांनी यापूर्वी घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणानं नवं वळण घेतलं. त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. नंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा अंतिम टप्प्यात आली असताना दादांची एक्झिट पुन्हा राजकारणाला वेगळं वळण देऊन गेली. 28 जानेवारीला दादांचं निधन झाल्यानंतर काल त्यांच्या रक्षा विसर्जनाचा विधी पार पडला. याच दरम्यान मुंबईत अनपेक्षितपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभारी मंडळींची धावपळ सुरू झाली. त्यानंतर आज चौथ्या दिवशी सुनेत्रा पवार मुंबईला रवाना झाल्या. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी सुनेत्रा अजित पवार एकमतानं निवड करण्यात आली आणि त्यानंतर राजभवनावर झालेल्या सोहळ्यात त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्यात. आज सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी त्यांना कोणती दिली जाणार? अजितदादांकडील अर्थ खात्यासह अन्य खाती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना दिली जाणार का? अर्थ खातं अन्य कुणाला दिलं जाणार असे प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. एका महिला लोकप्रतिनिधीला महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानं महाराष्ट्रात एका नव्या राजकीय अध्यायाची सुरुवात झाली असली तरी या अध्यायाची पार्श्वभूमी मात्र अनपेक्षित आणि अनाकलनीय आहे.